आणि आता दिल्लीमधून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे। अमित शहा शरद पवार यांची भेट घेणार आहेत। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा शरद पवार यांना भेटणार असल्याचं कळतंय। आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने अमित शहा त्यांना भेटणार असल्याचं कळतंय। सोमेश कोलगे आपल्याला अपडेट देतील। सोमेश, संसदेमध्ये आता अमित शहा आहेत आणि संसदेतच शरद पवार सुद्धा आहेत। संसदेमध्ये शरद पवारांची भेट अमित शहा घेणार आहेत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहेत अशी सध्या माहिती मिळते। सध्या शरद पवार हे संसदेमध्ये आहेत आणि अमित शहा देखील संसदेमध्येच आहेत आणि त्यामुळे या दोघांची तिथे भेट होणार आहे आणि या भेटीमध्ये शरद पवारांना अमित शहांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जाणार आहेत अशी माहिती सध्या आपल्याकडे आहे। निश्चित सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर संसदेमध्ये सध्या शरद पवार आहेत आणि अमित शहा सुद्धा त्याच ठिकाणी आहेत, त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये त्या ठिकाणी चर्चा होईल। अमित शहा शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत आणि त्यासाठीच ही भेट असल्याचं कळतंय। तर संसदेमध्ये पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। अमित शहा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांना भेटणार आहेत। आज शरद पवार यांचा 84वा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्ताने अमित शहा शरद पवार यांची भेट घेणार आहेत। आज शरद पवार यांचा 84वा वाढदिवस आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आज सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या। पुन्हा एकदा आपण सोमेशकडे जाऊया। सोमेश, ही भेट वाढदिवसाच्या निमित्ताने जरी सांगितली जात असली तरी या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे, कारण एक दोन मोठे नेते आज भेटणार आहेत। नक्कीच या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे आणि विशेष म्हणजे आजच अजित पवारांची भेट झाली होती आणि त्यानंतर शरद पवारांची पुन्हा एकदा अमित शहा यांच्यासोबत भेट होते। त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थही वेगवेगळे निघणार आहेत, परंतु जवळपास एक वर्ष 2 वर्षांचा जो अबोला होता आणि त्यानंतर ही भेट झाली आणि आज सकाळीच अमित शहा यांनी शरद पवारांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि त्या शुभेच्छा देत असताना त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्यात आणि त्यामुळे ही जी भेट आहे ही भेट एक म्हणजे या भेटीला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होते। त्याचं कारण असं आहे की सध्या आता पवारांच्या घरी जी अजित पवारांची भेट झाली आणि ज्या प्रकारचा एक दुरावा हा एकंदरीत संपूर्णच या सगळ्यांमध्ये निर्माण झाला होता, तो दरम्यानच्या काळातला दूर होऊन काही वेगळी समीकरणं आगामी काळातही पाहायला मिळणार आहेत का, तो देखील एक प्रश्न आहे। तर अशा पार्श्वभूमीवर आता अमित शहा भेटतायत, त्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने सध्या ही भेट या भेटीकडे पाहिलं पाहिजे असं नक्कीच वाटतं। संसदेमध्ये हे दोन्ही नेते आहेत आणि संसदेमध्ये अमित शहा यांचं कार्यालय, त्या कार्यालयामध्ये अमित शहा यांच्या नियमित भेटी होत असतात आणि त्या सगळ्याचा एक भाग म्हणून आता शरद पवारांची भेट अमित शहा घेणार आहेत आणि त्यांना तिथे प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणार आहेत असं समजतंय। आज त्यांना फोनवरून अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या एकंदरीत सर्व स्वास्थ्यासाठी अमित शहा यांनी त्यांना सदिच्छा दिल्या। त्यांच्याजवळ अमित शहा भरभरून बोलले, त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा मारल्या आणि त्यानंतर आता शरद पवारांची प्रत्यक्ष भेट अमित शहा जर संसदेमध्ये घेत असतील। बरं सोमेश, तुम्ही आपल्या सोबत राहा। आपल्या सोबत सध्या भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीण दरेकरजी, शरद पवार यांना आज अमित शहा भेटणार आहेत। आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे, एक सदिच्छा भेट असल्याचं कळतंय। काही राजकीय चर्चा सुद्धा यामध्ये होऊ शकते? नाही, आता अमित भाई आमचे मोठे नेते आहेत, आता ते मला विचाराल तर ते शुभेच्छा देण्यासाठी गेले असावेत, कारण शरद पवार साहेब या देशातले एक मोठे नेते आहेत आणि त्यांचं मोठेपण वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण अधोरेखित केलंय आणि म्हणून अमित भाई त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठीच गेले असतील। परंतु शेवटी अमित भाई आमचे मोठे नेते आहेत, शीर्षस्थ नेते आहेत आणि जर पवार साहेबांना भेटणार असतील तर राजकीय चर्चा ही जर काय असेल तर ती होऊ शकते। आता अमित भाईंच्या बाबतीत मी कसं काय त्या ठिकाणी भाष्य करू की ते काय राजकीय चर्चा करणार आहेत। बरं, आज अजित पवार यांनी सुद्धा भेट घेतली, आता अमित शहा सुद्धा भेट घेत आहे।
एक वेगळं समीकरण सुद्धा येत्या काळात बघायला मिळू शकते राज्यात? नाही, मला वाटतं राज्याच्या हिताचं कुठली चांगली समीकरणं त्या ठिकाणी जुळणार असतील तर शेवटी हा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सगळ्यांचीच असते. आणि पवार साहेबांनी सातत्यानं विकासाचंच राजकारण त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्या वेळेला युतीचं सरकार त्या ठिकाणी झालं त्यावेळेला सर्वप्रथम बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी पवार साहेबांनी दिला होता की बाबा स्थिर सरकार पाहिजे, अस्थिरता नको. बर. आणि त्यामुळे ते प्रसंगी सपोर्ट करत असतात. आता राज्यात भक्कम सरकार आहे, केंद्रात मोदी साहेबांचं भक्कम सरकार आहे आणि मग विकास व्हावा या अँगलनी जर काही चांगली समीकरणं जुळत असतील तर तशी गोष्ट होऊ शकते. प्रवीण दरेकरजी, धन्यवाद. आपण सविस्तर या विषयावरती बोललात त्याबद्दल. तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा स्वतः शरद पवार यांना भेटणार आहेत. आज शरद पवार यांचा 84वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं संसदेमध्ये आज ही भेट होणार असल्याचं कळत आहे. तर संसदेमध्ये पवारांची भेट घेणार आहेत अमित शहा. राजकीय विश्लेषक संजय जोग सर सध्या आपल्या सोबत आहेत. सर, आज अमित शहा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. निमित्त पवारांच्या 84व्या वाढदिवसाचं जरी असलं तरी राजकीय आखाड्यामध्ये एकमेकांवरती टीका करणारे दोन नेते एकत्र भेटत आहेत दिल्लीमध्ये. राजकीय चर्चा होऊ शकते का? येत्या काळामध्ये काही नवी समीकरणं या भेटीतून आपल्याला दिसू शकतात का? आता खरं तर हे सांगणं आता डेफिनेटली अनपेक्षित आहे, पण दोन गोष्टी नक्की सांगतो. त्याला रेलेव्हन्स असा आहे, परवा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा राहुल नार्वेकरांची निवड झाली त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रासकट देशाच्या काही भागांमध्ये आपण अग्रेसर आहोत ते पॉलिटिकल डायलॉगसाठी. राजकीय पक्ष कुठेही रुलिंग असेल किंवा अपोजिशन असेल, महाराष्ट्राची एक कस्टम राहिली आहे, परंपरा राहिली आहे की दोन्हीमध्ये एक सुसंवाद असतो. तो सुसंवाद काही प्रमाणात जे दक्षिणी राज्य आहे तिथे दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं आजची त्यांची जी भेट आहे, एक तर पवार साहेबांचा जो वाढदिवस आहे त्यानिमित्ताने, आणि दुसरं अमित शहानी जरीही किती टीका केली, तुम्ही असं बघितलं असेल लोकसभेच्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांच्यावर पर्सनल अटॅक झालेला होता त्यानंतर ह्या वेळेला प्राईम मिनिस्टर असतील किंवा अमित शहाजी असतील त्यांनी शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यावर अत्यंत अशी पर्सनल अशी कठोर टीका करण्यापासून टाळलेलं होतं. त्याचा म्हटलं बीजेपीला फायदा झालेला आहे. त्यामुळे त्या जर आपण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर आजची भेट ही खरे तर ज्याला म्हणतात ना एक्सप्रेसिंग विश यासाठीच असेल. त्याच्यातनं पुढे आणखीन काही राजकीय एकूण काही नाट्य घडेल असं आता तरी संभवत नाही. सर, आजच वन नेशन वन इलेक्शन याला कॅबिनेटनं सुद्धा मंजुरी दिलेली आहे. त्या दृष्टीने सुद्धा ही भेट आपण त्याकडे काही बघू शकतो? ऍब्सोल्युटली. खरं तर त्याच्यामध्ये एक जसं पवार साहेब कसं आहे ते नुसतं चहा पाण्यावर कधी गप्पा मारत नाहीत. त्यांच्याकडे घेणारे व्यक्तीकडे जे जे असणारे आजूबाजूचे विषय असतात त्याच्यावर जनरली ते विषयावर बोलत असतात. आजच आता कॅबिनेट दिल्यावर ओघांनी जसं आज तू बघितलं असशील दादा जेव्हा गेले तेव्हा दादांनाही त्यांनी बोलताना विचारलं ना, आणि दादांनी त्यांना सांगितलं की लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये उपस्थिती कमी आहे, तिथे डिस्कशन होत नाही. त्याच्यावरही पवार साहेब बोलले. पवार साहेबांनी आपल्या महाराष्ट्राच्या राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल असंही बोलले. त्यामुळे मला असं वाटतं वन नेशन आणि वन इलेक्शन यावर एक इन्फॉर्मल चर्चेचा सुद्धा विषय डेफिनेटली निघू शकतो. बरं सर, धन्यवाद सर, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.